राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्रीवर बैठक आहे। राज्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा यामध्ये सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे, तर मोदींच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। आज धनंजय मुंडेंच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष आहे। तर राज्यातील विकास कामं, मुंबईतील प्रदूषणाचा विषय यावर चर्चा होणार असल्याचं कळत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता या बैठकीनंतर नेमके काय काय निर्णय घोषित केले जातात, कोणते निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले जातात ते बघावं लागणार आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। मुख्य म्हणजे वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे यांची जवळचा व्यक्ती मानला जातो त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंची उपस्थिती असेल का, त्यांची काही प्रतिक्रिया येते का, याकडे आता लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, कोणते निर्णय घेतले जाऊ शकतात आणि मुख्य म्हणजे धनंजय मुंडे आज उपस्थित असतील का? नक्कीच फरा, एकंदर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे। आजची बैठक ही अनेक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। याचं कारण म्हणजे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा पार पडलेला आहे। त्या दौऱ्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय किंवा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा आजच्या बैठकीमध्ये होऊ शकते। दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक विषय, मुंबईतील विकास कामं आणि अत्यंत महत्त्वाचा विषय जो कालच मुंबई उच्च न्यायालयाने अधोरेखित केला तो म्हणजे मुंबईचं प्रदूषण। या मुंबईच्या प्रदूषणावर देखील आज चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। आणि एकंदर या सर्व गोष्टींनंतर आजचं प्रमुख आकर्षण म्हणजे धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आजच्या बैठकीमध्ये येतात का, किंवा धनंजय मुंडे यांचं आजचं कामकाज अजून तरी समोर आलेलं नाही। मात्र आज धनंजय मुंडे यांची उपस्थिती होते का, त्यांना धनंजय मुंडे आपली प्रतिक्रिया देतात का, हे अत्यंत पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याचं कारण म्हणजे कालच वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आलेला आहे। त्यानंतर मकोका लावल्यानंतर धनंजय मुंडे यांची कोणतीही प्रतिक्रिया अजून अधिकृतरित्या आलेली नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित राहतात का, त्यानंतर धनंजय मुंडे आपली प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजची बैठक सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे आणि आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक ही अनेक दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळत आहे। फरा भूषण, त्याच्यामुळे आता नेमका कोणकोणते निर्णय होतात तेही बघावं लागेल। या बैठकीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।